नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? आपण ऑसिलेशन्स या चॅप्टरचा अभ्यास करतो आहोत आणि आजचा हा आपला व्हिडिओ 13 नंबरचा आहे. आणि आज आपण फेज ऑफ एसएचएम ज्याचा अभ्यास आपण मागे केला. ओमेगा टी प्लस अल्फा हा जो अँगल आहे त्याला आपण म्हटलं फेज ऑफ एसएचएम, आणि अल्फा हा जो अँगल आहे त्याला आपण म्हटलं इनिशियल फेज, स्टार्टिंग फेज, फेज कॉन्स्टंट, इपॉक ऑफ एसएचएम. त्या फेज ऑफ एसएचएम वरचा आपण आज न्यूमरिकल्स बघणार आहोत. 5.7, 5.8 आणि 5.9 असे 3 न्यूमरिकल्स आज आपण आपल्या टेक्स्टबुकमधले सॉल्व्ड न्यूमरिकल्स बघूया. चला तर मग सुरू करूया. आपण पहिला न्यूमरिकल आहे पहा, 5.7. डिस्क्राईब दी स्टेट ऑफ ऑसिलेशन इफ फेज अँगल इज 1110 1110 डिग्री. हे आपण आता समजावून घेण्यासाठी थोडंसं आपण थिअरॉटिकल बॅकग्राऊंड जे बघितलं त्याच्याकडे आपण जाऊया. हे पहा, आपल्याला माहिती आहे x इज इक्वल्स टू ए साइन ओमेगा टी प्लस अल्फा. हे जनरल इक्वेशन आहे डिस्प्लेसमेंट ऑफ ए पार्टिकल परफॉर्मिंग एसएचएम. याच्यामध्ये हा ओमेगा टी प्लस अल्फा हा जो अँगल आहे त्याला आपण म्हटलं फेज ऑफ एसएचएम, आणि त्यातला अल्फा जो आहे त्याला आपण म्हटलं आहे इनिशियल फेज, स्टार्टिंग फेज, फेज कॉन्स्टंट और इपॉक ऑफ एसएचएम. हा जो फेज अँगल आहे ओमेगा टी प्लस अल्फा हा जसा बदलेल तशा प्रकारे तो पार्टिकल नेमका कुठे आहे हे आपल्याला सांगता येईल. जसं बघा, आता हे समजा हे एक सर्क्युलर मोशन चालू आहे एका पार्टिकलचं ओमेगा एवढ्या अँग्युलर व्हेलॉसिटीनी, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आणि मग आपण ए बी ही डायमीटर घेतली आणि त्याच्यावर जे प्रोजेक्शन घेतलं ते प्रोजेक्शन म्हणजे काय असणार आहे, लिनियर एसएचएम. पार्टिकलचं सर्क्युलर मोशन चालू आहे सर्कम्फरन्सवर आणि त्याच वेळेस ए बी ह्या डायमीटरवर त्याचं लिनियर एसएचएम चालू आहे. हे आपण त्याचा अभ्यास मागेच केला. हा ओमेगा टी प्लस अल्फा हा जो अँगल आहे तो समजा 120 डिग्री आहे असं समजू आपण. तर आपण अँगल इथून मोजतो सी पॉईंटपासून, ह्या सी पॉईंटपासून इथून इथंपर्यंत 90 डिग्री, 90 नंतर 100, 110, 120, म्हणजे साधारणपणे इथंपर्यंत तो पार्टिकल एवढ्या अँगलला 120 डिग्री असेल ओमेगा टी प्लस अल्फा, तर तो इथं असेल पार्टिकल. समजा तो अँगल जो आहे तो 180 डिग्री आहे, तर पार्टिकल कुठे येईल, हे पहा इथंपर्यंत येईल 180 डिग्री, म्हणजे पार्टिकल इथं डी पॉईंटला येईल त्या सर्कम्फरन्सवर, आणि या रेषेवर कुठे येईल, त्याचं प्रोजेक्शन घेतलं आपण तर इथे येईल. आणि समजा तो पार्टिकल तो अँगल ओमेगा टी प्लस अल्फा हा 280 डिग्री आहे. तर कसं मोजणार पहा, हे 90, परत 90, 90, 90, 180, परत अजून 90 ॲड केले, 90, 90, 270 झाले पहा. 270 नंतर 280, थोडंसं पुढं जायचं म्हणजे इथं कुठंतरी तो पार्टिकल येईल 280 डिग्री, हे एवढं पहा अँगल. म्हणजे तो अँगल जो आहे ओमेगा टी प्लस अल्फा त्याच्यावरून तो पार्टिकल डाव्या एक्स्ट्रीम पोझिशन, आता बघा इथं याचं प्रोजेक्शन घेतलं तर तो पार्टिकल लेफ्ट साईडला आहे, आणि इकडं असताना इथं प्रोजेक्शन घेतलं तर तो पार्टिकल राईट साईडला आहे मीन पोझिशनपासून. म्हणजे त्या लिनियर एसएचएममध्ये तो पार्टिकल नेमका उजव्या बाजूला आहे का डाव्या बाजूला आहे, आणि तो मीन पोझिशनकडे यायला लागला आहे का मीन पोझिशनपासून दूर चालला आहे, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती त्या ओमेगा टी प्लस अल्फा अँगलवरून होते. म्हणून आपण त्याला म्हटलं आहे फेज ऑफ एसएचएम. मग आपण आता एक पहिलं न्यूमरिकल जे आहे आता इथं दिलेलं 5.7 ते बघूया, आपण वाचूया आधी आणि मग सोडूया. हे पहा, डिस्क्राईब द स्टेट of oscillation if phase angle is 1110. 1110 डिग्री फेज अँगल आहे, आणि तर त्याचं स्टेट म्हणजे तो नेमका कोणत्या ठिकाणी आहे, त्याचं स्टेट ऑसिलेशन, त्याची अवस्था काय आहे, त्याचं मीन पोझिशनपासून एक्स्ट्रीम पोझिशन, मीन पोझिशनपासून नेमक्या कुठल्या डिस्टन्सवर आहे, राईट साईडला आहे, लेफ्ट साईडला आहे, कुणीकडे आहे, हे सगळं आपल्याला त्याच्यामध्ये सांगावं लागेल. So let us start for giving the answer of this phase angle 1110. We know that when particle completes one oscillation, one round, suppose this is AB is a straight line, and start from this point C, it goes 90 degree, 90, 90, 180 degree, then again 90 degree, 270 degree, again 90, 360 degree.
So one round is completed. When one round is completed, how much is the angle described? 360 degree, means 2 pi radian. Suppose the second round starts in this way. For second round again 360 degree, means again 2 pi. 720 degree is the angle for 2 round, and in radian its value is 4 pi radian. So in this way, for one round 2 pi degree, for 2 round 4 pi degree, for 3 round 6 pi radian, sorry, so 2 pi radian, 4 pi radian, 6 pi radian for 3 round, for 4 round 8 pi radian. In this way the angle, phase angle goes on increasing. In this example which we have seen just now, how much is the angle given? 1110. So 360 degree plus 360 degree, this is first round, this is second round, and again suppose 360 degree third round. If you add these 360, 360, 360, then how much is the total value, total answer? If you add 360, 360, 360, 8, 1080 is the total degree value of the angle in degree for after completing 3 rounds. 3 राउंड झाल्यानंतर 1080 डिग्री एवढा अँगल होतो, आणि त्यांनी किती सांगितलं आहे? 1110. मग 1110 एवढा टोटल अँगल आहे, आणि इथं 3 राऊंड आपण समजा घेतले तर 1080. तर हे सबट्रॅक्ट करूया, किती अँगल राहतो बघूया आपण. 0 3 0 0, 30 डिग्री अँगल राहतो पहा. सो इट मीन्स दॅट द पार्टिकल इज कंप्लीटिंग 1110 degree, means it completes 3 round, and after completing 3 round the next angle is 30 degree. Means in short, here if you see in this figure of this circle, then we can show it in this way. इथून स्टार्ट केलं आपण, 1 राउंड झाला, 2 राउंड, 3 राउंड झाले पहा. आता 3 राउंड झाल्यानंतर अँगल किती झाला आत्ता बघितलं आपण, 1080. आता त्याने 1110 सांगितलं आहे अँगल, मग आणखी किती राहिलं आहे? 30 डिग्री राहिलं आहे आणखी. तर मग इथं 10 20 30, म्हणजे इथं तो पार्टिकल असेल पहा. आणि मग त्याचं जर प्रोजेक्शन घेतलं आपण तर इथं येईल प्रोजेक्शन यम, समजा इथं कुठेतरी घेतलं आपण, तर तो पार्टिकल एक्स्ट्रीम पोझिशनकडे चालला आहे, म्हणजे कारण असं या दिशेने चालला आहे ना तो. That particle is moving away from mean position and its displacement is this much OM. After completing third round, the fourth round is started and it completes this much of distance. म्हणजे आपल्याला त्याची जी स्टेट ऑफ ऑसिलेशन जी आहे ती कशी सांगता येईल बघा. x इज इक्वल्स टू a साइन ओमेगा टी प्लस अल्फा, हा आपला फॉर्म्युला आहे, आणि हा ओमेगा टी प्लस अल्फा त्यांनी किती दिला आहे? 1110 डिग्री. आता 3 राऊंड तर झालेले आहेत, कंप्लीट झाले आहेत. पुढं किती डिग्री? 30 डिग्री. त्यामुळे आपण x इज इक्वल टू a साइन 30 डिग्री असं म्हणूया, आणि साइन 30 किती असतं? 1/2. सो a इंटू 1/2 म्हणजेच काय झालं? a/2. म्हणजे तो पार्टिकल किती अंतरावर असेल? a/2. a म्हणजे ॲम्प्लिट्यूड, म्हणजे इथून हे इथंपर्यंतचं अंतर OB त्याला ॲम्प्लिट्यूड म्हणतो, त्याच्या निम्म, म्हणजे तो बरोबर इथं मध्ये असेल पहा, या एम पॉईंटला, जसं मी दाखवलं इथं डायग्राममध्ये. सो इन शॉर्ट, द स्टेट ऑफ ऑसिलेशन ऑफ दॅट पार्टिकल इज नथिंग बट इट्स डिस्प्लेसमेंट इज half the amplitude and it is moving away from that mean position in this way. अशा प्रकारे आपण याचं एक्सप्लेनेशन देऊ शकतो. हे पहा इथे टेक्स्टबुकमध्ये तेच सांगितलेलं आहे. 1110 मीन्स 3 इंटू 360 प्लस 30, म्हणजे 3 राऊंड कंप्लीट झाले, 1080 अँगल आणि प्लस 30.
3 × 360 डिग्री प्लस समथिंग इंडिकेट्स फोर्थ ऑसिलेशन. म्हणजे 3 राऊंड कंप्लीट झाले, 3 ऑसिलेशन्स पूर्ण झाले आणि चौथा ऑसिलेशन सुरू झालं. त्यामुळे A sin 30 डिग्रीने आपण sin 30ची व्हॅल्यू हाफ घेतली आणि A/2 आलं. पहा, द फेज अँगल 1110 इंडिकेट्स दॅट ड्युरिंग इट्स फोर्थ ऑसिलेशन, म्हणजे 3 ऑसिलेशन कंप्लीट झाले आणि चौथं सुरू झालं. ड्युरिंग इट्स फोर्थ ऑसिलेशन द पार्टिकल इज ॲट प्लस A/2. प्लस A/2 म्हणजे उजव्या साईडला आणि मायनस A/2 असेल तर डाव्या साईडला, मुव्हिंग टू पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन, पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम साईड असं पण आपण म्हणू शकतो. अशा प्रकारे हे आन्सर आपण लिहिलं आहे. तर नेक्स्ट न्यूमरिकल बघूया. न्यूमरिकल नंबर 5.8. व्हाईल कम्प्लिटिंग इट्स थर्ड ऑसिलेशन ड्युरिंग लिनियर SHM, a particle is at -√3a heading to the mean position. Determine the phase angle. मग आत्तासारखंच आहे. पहा, आता इथं काय केलं आहे, आपल्याला ॲम्प्लिट्यूडची व्हॅल्यू दिली आहे आणि काय म्हटलं तिथं, ड्युरिंग कम्प्लिटिंग इट्स थर्ड ऑसिलेशन असं म्हटलं. पहा, 3 ऑसिलेशन व्हाईल कम्प्लिटिंग इट्स थर्ड ऑसिलेशन म्हणजे ऑलरेडी 2 पूर्ण झाले आणि तिसरा सुरू झालेला आहे. 2 ऑसिलेशन कंप्लीट होऊन तिसरा पूर्ण होण्याच्या जवळपास आहे, म्हणजे तिसऱ्या ऑसिलेशनची तयारी त्या ठिकाणी झाली आहे. 2 पूर्ण झालेले आहेत आणि त्यावेळेस त्याचं ॲम्प्लिट्यूड म्हणजे त्याची व्हॅल्यू, डिस्प्लेसमेंट एक्सची व्हॅल्यू दिली आहे. किती दिली आहे, -√3/2a आणि तो कुठे आहे, हेडिंग टू मीन पोझिशन, मीन पोझिशनच्या दिशेनं तो चाललेला आहे. तर असं असेल तर त्याचा अँगल, फेज अँगल, जसं आपण आत्ता 1110 डिग्री दिलं होतं आणि आपल्याला एक्स काढायला सांगितलं होतं, आता उलटं केलं आहे. आता ही व्हॅल्यू दिली आहे एक्सची आणि आपल्याला फेज अँगल काढायला सांगितलं आहे. बघूया आपण कसं करायचं आहे. हे पहा, x = A sin ω t + α. ω t + α आपण या ठिकाणी थीटा असं जरी घेतलं तरी चालेल. x = A sin ω t + α. हे ω t + α ला आपण थीटा घेऊयात. आता θ1 म्हणूयात, कारण ॲक्च्युली 2 फेऱ्या पूर्ण झालेल्या आहेत. 2 फेऱ्या पूर्ण झाल्यामुळं तर त्याचे किती अँगल कव्हर झाला असेल रेडियनमध्ये, 1 फेरी पूर्ण झाल्यावर 2 पाय रेडियन, मग 2 फेऱ्या पूर्ण झाल्या म्हटल्यानंतर 4 पाय रेडियन. तर ते नंतर ॲड करूया आपण 4 पाय रेडियन. आधी पोझिशन बघूया आपण. हे पहा, A sin θ1 ची व्हॅल्यू √3/2a अशी दिली आहे. √3/2a म्हणजे हा जो अँगल आहे θ1 तो किती असू शकेल, π + π/3 किंवा 2π - π/3 दोन्हीपैकी एक. π + π/3 sin π + π/3 ची व्हॅल्यू √3/2 येते. sin 2π - π/3 ची व्हॅल्यू देखील √3/2 येते. कुठलं घ्यायचं दोन्हीपैकी, π + π/3 घ्यायचं का 2π - π/3 घ्यायचं. तर आता यांनी हेडिंग टू मीन पोझिशन आणि ही व्हॅल्यू जी एक्सची व्हॅल्यू दिली आहे ती निगेटिव्ह दिली आहे, -√3/2 दिली आहे. म्हणजे याचा अर्थ काय की जर आपण सर्क्युलर मोशनचं जर ते एक्झाम्पल आपण म्हणजे डायग्राम जर बघितली तर आपल्या असं लक्षात येईल की तो पार्टिकल 2 फेऱ्या ऑलरेडी कंप्लीट झालेल्या आहेत आणि 2π - π हेडिंग टू मीन पोझिशन मायनस म्हटल्यानंतर तो लेफ्ट साईडला असणार आहे, डाव्या साईडला असणार आहे आणि डाव्या साईडला असल्यामुळं आपल्याला इथं 4th क्वाड्रंटमध्ये तो अँगल येणार आहे. पहा, 4थ्या क्वाड्रंटमध्ये हे 1st, 2nd, 3rd, 4th तो अँगल कुठे येणार आहे, 4th क्वाड्रंट. पण आपण आता क्वाड्रंट इथून मोजायचे आहेत आपल्याला. 1 2 3 4 इथे येणार आहे तो 4th क्वाड्रंटमध्ये. त्यामुळं इथं आपण असं म्हणूया, फ्रॉम निगेटिव्ह साईड म्हणजे लेफ्ट साईडपासून पार्टिकल इज हेडिंग टू मीन पोझिशन. त्यांनी सांगितलं हेडिंग टू मीन पोझिशन आणि निगेटिव्ह साईडकडून आहे म्हणजे लेफ्ट साईडकडून आहे तो, आणि त्यामुळं तो 4th क्वाड्रंट आत्ता दाखवल्याप्रमाणे फेज अँगल इज इन 4th क्वाड्रंट. आणि म्हणून π + π/3 हे अँगल न घेता आपण घेऊयात 2π - π/3. आता मी मगाशी म्हटल्याप्रमाणे 2 फेऱ्या ऑलरेडी पूर्ण झाल्यात, ही तिसरी फेरी त्याची सुरू झाली आहे. 2 फेऱ्या पूर्ण झाल्या म्हटल्यानंतर किती घेणार आपण, 4π, 2 × 2π म्हणजे 4π
आणि प्लस हा अँगल त्याच्या पुढं 2π मायनस π/3 हे सोडवलं आपण 4π + 2π 6π होणार आणि हे -π/3 हे सोडवलं 17π/3 रेडियन हा झाला पहा अँगल, म्हणजे फेज अँगल याप्रमाणे आपण काढला. तर याप्रमाणे हे दोन आपल्याला मिळाले. थर्ड न्यूमरिकल 5.9 एक्झाम्पल नंबर. आता हा न्यूमरिकल जो आहे तो एनर्जी ऑफ ए पार्टिकल इन SHM त्याच्यावरती अवलंबून आहे. वाचूया आपण. दी टोटल एनर्जी ऑफ ए पार्टिकल ऑफ मास 200 ग्रॅम परफॉर्मिंग SHM इज 10⁻² जूल. जे टोटल एनर्जी E दिली आहे 10⁻² जूल आणि मास दिलेला आहे 200 ग्रॅम. आपण ग्रॅमचं किलोग्राम करायचं आहे इंटू 10⁻³ 200 इंटू 10⁻³ ग्रॅमचं काय होईल किलोग्रॅम होईल. फाइंड इट्स मॅक्सिमम वेलॉसिटी अँड पिरियड इफ ॲम्प्लिट्यूड इज 7 सेंटीमीटर. मॅक्स वेलॉसिटी म्हणजे V मॅक्स काढायचं आहे, पिरियड म्हणजे T बिग T काढायचं आहे आणि ॲम्प्लिट्यूड दिला आहे A 7 सेंटीमीटर. मग आपण आता इथं टोटल एनर्जीचा जो फॉर्म्युला आहे आपल्याला तो माहिती पाहिजे 1/2 mω² A². आणि हा एनर्जीचा फॉर्म्युला आपण काढला, पण जनरल फॉर्म्युला जर आपण लिहायचं म्हटलं तर एनर्जी टोटल एनर्जी 1/2 mv² असं लिहितो आपण आणि V म्हणजे V मॅक्स. मग V मॅक्सचा फॉर्म्युला काय येईल याच्यावरून V max² = 2 × E/m आणि V max = √, स्क्वेअर रूट घेतला आपण आणि ते येणार 2E/m. मग इथं व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट करायची 2 × E. E एनर्जी किती आहे 10⁻², ही 10⁻² आणि मास किती आहे 200 ग्रॅम. 200 ग्रॅमचं किलोग्रॅम केलं आपण इंटू 10⁻³ तर ते येईल 0.2 आणि हे कॅल्क्युलेशन आपण केलं तर आन्सर येणार 0.3162. हे सगळं कॅल्क्युलेशन तुम्ही लॉगनी पण करू शकता, लॉगनी शक्यतो करायचं आहे कॅल्क्युलेशन. त्यानंतर आपल्याला V मॅक्स म्हणजे मॅक्सिमम वेलॉसिटी मिळाली, पहिला आन्सर मिळाला. आता दुसरं काय विचारलं पिरियड. पिरियडसाठी आपण काय करूया V मॅक्सचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. V मॅक्सचा फॉर्म्युला काय V max = Aω. V max = Aω. A स्मॉल कॅपिटल कसंही घ्या. ओमेगाच्या जागी आपण काय घ्यायचं आहे 2π/T आणि हे T काढायचं आहे आपल्याला. हे पहा इथं लिहिलेलं आहे पहा 2π/T × A. हे T काढायचं. T = काय येईल 2πA/V. मग आता ह्याच्यामध्ये व्हॅल्यूज पुटअप करायच्या. ॲम्प्लिट्यूड दिलेलं आहे 7 सेंटीमीटर. सेंटीमीटरचं मीटर करावं लागेल कारण इथं सगळे युनिट्स SI सिस्टीममध्ये घेतलेले आहेत. सेंटीमीटरचं मीटर कसं करणार 7 × 10⁻² मीटर इंटू 10⁻² केलं की मी सेंटीमीटरचं मीटर होईल. त्यानंतर V मॅक्सची व्हॅल्यू आहे ही अशीच घ्यायची आहे मीटर पर सेकंदमध्ये आणि ते लॉगने कॅल्क्युलेशन केलं की आन्सर मिळेल 1.39 सेकंद. तर अशा प्रकारे हे 3 न्यूमरिकल सॉल्वड न्यूमरिकल्स तिथं आपण कंप्लीट केलेले आहेत. याच्यात काही शंका असेल तर तुम्ही नंतर माझ्या सेपरेट व्हॉट्सॲप अकाउंटला मला विचारू शकता आणि हे 3 न्यूमरिकल्स व्यवस्थितपणे नोटबुकमध्ये लिहून घ्या. त्याचा अभ्यास करा. शक्यतो न बघता सोडवण्याचा प्रयत्न करा वहीत लिहून घेत असताना. आणि जे अनसॉल्वड न्यूमरिकल्स आहेत सगळ्यात शेवटी ते आपण नंतर बघूया. त्याचं एक सेपरेट व्हिडिओ मी तयार करेन आणि त्यावेळेस ते तुम्हाला दाखवेन. ओके, थँक्यू ऑल ऑफ यू.